मित्रांनो नमस्कार. मी बिझनेस कोच निलेश काळे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स टेक्निक बघतोय आणि आजची सेल्स टेक्निक आहे चॅलेंजर सेल्स पर्सन. समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना पोहोचल्या पाहिजेत. जर त्या व्यवस्थित पोहोचल्या तर तो व्यक्ती आपल्याकडून खरेदी नक्कीच करू शकतो. याच्यामध्ये करायचं कसं असतं बघा. नॉर्मली आपण काय करतो, एखादा आपल्यासमोर ग्राहक बसलाय तर त्या ग्राहकाला वाईट वाटू नये त्याचं म्हणून आपण मन राखतो, त्याच्या होला हो म्हणतो. परंतु कधी कधी ग्राहक एक स्टेज पुढे जातो आणि त्याला काय करावं लागतं, त्याला थोडंसं चॅलेंज लागतं, तडका लागतो. म्हणून मग काय करावं लागतं, स्विफ्ट चॅलेंज. जसं की समजा तो ग्राहक म्हणतोय की मार्केटमध्ये तर ही वस्तू इतक्या इतक्या रुपयाला अवेलेबल आहे. तुम्हाला माहित आहे की मार्केटमध्ये ही वस्तू एकतर अवेलेबल नाहीये किंवा या ग्राहक ज्या किमतीला सांगतोय त्या किमतीला नाहीये. तर आपण त्या ग्राहकाला एकदम सॉफ्टली असं चॅलेंज करायचं असतं की सर एक काम करा ना, तुम्ही मार्केटमध्ये खरंच जा, मार्केटमध्ये सर्च करा, 10 दुकान फिरा आणि तुम्हाला जर माझ्या एवढी स्वस्त किंवा मी ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय त्या कोणी देत असेल तर तुम्ही नक्की खरेदी करा. आता या गोष्टी सांगितल्यानंतर, अशा प्रकारे चॅलेंज केल्यानंतर ग्राहकाच्या मनात दोन बाबी येऊ शकतात. एक ते म्हणजे की हा खरंच बोलत असेल, कारण एवढ्या लगेचच चॅलेंज करतोय म्हणजे तो खरं बोलतोय. किंवा दुसरी, जाऊन बघूया. इथे दुसरी जी गोष्ट आहे ती कष्टाची आहे आणि ग्राहक ते बघत नाही. ग्राहक तुमच्या चॅलेंजला ऍक्सेप्ट करतो आणि म्हणतो जाऊ दे, चल ठीक आहे, हरकत नाही. म्हणून कधी कधी तुम्ही ग्राहकाबरोबर ही टेक्निक वापरू शकता. असं केल्याने ग्राहक जागेवर क्लोज होतो. फक्त चॅलेंज करताना स्विफ्टली करायचंय, सॉफ्टली करायचंय. राईट.